तर हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अडाणू टेलर. तर मी ठेवले कारलीची भाजी बनवायची मला सुक्की. तर पहिली जी कारली आहेत ही सगळी मी आता थोडीशी अशी पेटवून सारखी घेणार आहे. आणि आता खूप वर्षानंतर मी बनवते ही रेसिपी, कारण पहिले आम्ही असे बनवून खायचो. पण पहिलं कसं मिक्सर वगैरे नाही, तर चिंचेचं पाणी टाकायचं आणि दोन असे कांदे कापून शिजवून घ्यायचे कढईमध्ये, नाही तर तव्यावर असे. तर आता मिक्सर आहेत, तर आणि थोडीशी त्याच्यात जवला टाकायचा छोटावाला. आणि इकडं सगळा पसारा आवडला तर इग्नोर करा, कारण मी थोडे डबे काढून हे खाली ठेवलेत आणि अर्धं असं म्हणजे सामान काढायचंच आहे. आणि किचन पण साफ केलं नाही, तर हे तर सगळ्यांनाच माहितीच असेल. पण मी याच्यात टाकले अद्रक, लसूण, कांदा आणि मिरची, आणि परत 2 टमाटर टाकणार आहे. पण पहिले हे करून घेते आणि नंतर मग तर कशी म्हणजे तुम्ही कशी कारली बनवता ते पण सांगा मग, कारण मला अशी आवडते भाजी आणि तांदळाचे भाकरी पाहिजेत तर आवडते. तर चला मग मी याच्यात एक थेंब पण आणि पाणी नाहीच टाकायचं, कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे. आणि असं जाडच करून घेतले. तर झालं माझं हे. आता 2 टमाटरचे बनवायचे आहे. तर ही घेतलीत मी 2 टमाटर, आणि याची पण आता पेस्ट करून घेते म्हणजे सगळं वाटून घेते मिक्सरमध्ये. तर सगळ्यात पहिलं आपण तेल तर सगळ्यात टाकतातच, पण 2 डबले तेल टाकून घ्यायचं. आणि कारली आपल्याला जशी पाहिजे होती तशी झाली, थोडीशी पेटलेली पाहिजेत. आणि ही रेसिपी आमची खूप माझी म्हणजे आवडती पण आहे. थोडंसं तेल जास्त टाकते, नाही काढलं 2च डबले बरे पडतील. थोडासा लसूण, आणि कारली जशी पाहिजे तशी झाली. तर आता बंद केला गॅस. तर आता आपण हे कांदा वगैरे वाटून घेतलं तर ते टाकलं मी सगळ्यात. आणि दिसत नाही टाकलं भात आहे थोडासा, आता दिसतंय. तर आता हे लाल होईपर्यंत, थोडं लालसर होईपर्यंत असं पलटून घ्यायचं. आणि कसं असतं म्हणजे ही पहिली मी बनवायची अशीच कारली, जास्त कडू पण नाही लागत आणि खायला पण टेस्ट पण चांगली लागते, म्हणजे खायला पण चांगली चव असते त्याला. पण कसं असतं म्हणजे ब्लाऊजच्या याच्याने वेळ भेटत नाही, त्याच्यामुळं जे काय असलं ते आपण शॉर्टकटमध्ये बनवायला म्हणजे चालू केलेलं. तर आता थोडंसं नमक टाकते. दोन चमचे नमक टाकते आणि थोडीशी हळद. चवीनुसार, ते तर सगळ्यांनाच माहीत आहे, जेवढे आपल्याला चवीला लागते तेवढं टाकते. थोडासा गरम मसाला टाकते. जास्त गरम मसाला पण नाही टाकला हे बरं असतो, कारण मी तर लसूण मिरची टाकून आणि अशीच कारली बनवते. पण ही रेसिपी आपली जुनीच आहे, तर म्हटलं एक वेळा तरी बनवते आणि तुम्ही पण बनवून बघा कशी लागते. आणि जास्त करून तर म्हणजे अशी बनवली तर भाकरीची हारी बरी लागते, जेवणाची हारी नाही लागत चांगली. भाकरी बनवले तर म्हणजे टेस्ट त्याची खूप छान अशी असते. तर कांदा झाला शिजून. आता आपण टमाटर वाटले होते त्याची पेस्ट टाकून हे बघा. आणि वेळ नाही भेटत, त्याच्यामुळे सगळे रेसिपी शॉर्टकटमध्ये बनवायची सवय झाली आता.
करेली पण बनवली की तव्यावर किंवा असं, नाही तर मला पहिले अशी म्हणजे खूप आवडायची भाजी. आणि खरं सांगायचं तर भाकरी तांदळाचेच पाहिजे, त्याच्याशिवाय चवच नाही. तरी पण आता टाकून घातले. आणि जास्त आम्ही पहिले कसं म्हणजे मिक्सर नव्हतं तर गावाला जास्त करून चिंचा वगैरे राहायचे. आणि पहिल्यांच्या काळात म्हणजे कारेली पण अशी उन्हाळी नाही भेटायची, पावसाळीच जास्त राहायची, जी आपली गावठी वगैरे राहायची ती. तर एक कांदा कापून आणि असा म्हणजे चिरून घ्यायचा मस्तपैकी आणि कटोरीमध्ये वाटून घ्यायचा आणि तेलावर टाकायचं. आणि नंतर करेली जे कापून आपण उकळवून ठेवायची, पहिली उकळवून घ्यायची करेली. आणि नंतर मला ही सकाळीच रेसिपी बनवायची होती, पण वेळ नाही भेटला सकाळी, म्हणजे डब्बा नव्हता आज, त्याच्यामुळं आता बनवायला घेतले. आणि नंतर आम्ही काय करायचं, त्याच्यात चिंचेचं पाणी टाकायचं, म्हणजे चिंच भिजत करायची आणि नंतर त्याच्यात पाणी टाकायचं आणि कारेली पहिली नंतर शिजवून वगैरे घ्यायची. आणि त्याच्यात अशी सुक्की एकदम पेटवून सारखी थोडीशी घ्यायची आणि नंतर याच्यात टाकायची. आपण जे वाटण वगैरे केलं त्याच्यात टाकायची की तांदळाच्या भाकरी भारी खायला मस्त लागतं. तर माझी रेसिपी झाली की दाखवते आणि कधीतरी करून बघा तुम्ही पण. मी आता सगळे भाज्या शॉर्टकटमध्ये करायची सवय लावलेली आहे माझी. तर मी आता कारेली टाकून घेते आणि थोडे आहेत तव्यावर, ते पण टाकून घेईन. तर सगळी टाकून झाले. आता जोपर्यंत व्यवस्थित थोडी मिक्स नाही होत तोपर्यंत आपण हलवत राहायचं. नंतर मग चला आता रेसिपी झाल्यावर दाखवते, म्हणजे करेली माझी झाली शिजून की दाखवते. आणि सगळे भांडी वगैरे तुम्ही खरं म्हणजे लक्ष नका तिकडे देऊ, कारण मी सगळं सामान काढून थोडं इकडचं तिकडं केले, म्हणजे सगळं भरते अर्ध तसंच आहे असं. तर झाली माझी कारल्याची भाजी, हे बघा कशी झाली. बघताच आणि ज्यांना आवडत नसतील कारली ना ते पण खातील. बघा कशी झाली. ज्यांची तोंड वाकडे होत असतील ना ते पण खातील अशी आहे. आणि खरंच छान लागते अशी बनवली तर. चला मग इकडे ठेवलाय भात. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.